बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यामध्ये रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते। बघा, नंदुरबारमध्ये जशी परिस्थिती आपण पाहिली त्यानंतर बुलढाण्यामध्ये देखील काहीसं तसंच चित्र। रस्ता नाही, त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना तब्बल 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते। दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडे रस्ता बांधण्यासाठी निवेदनं दिली जातात, मात्र जिल्हा प्रशासन याकडे फक्त आणि फक्त दुर्लक्ष करतं। आता विद्यार्थ्यांनी नांदुरा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलाय आणि तहसील कार्यालयामध्येच शाळा भरवलेली आहे। तर आपण पाहू शकतोय रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना या ठिकाणी पायपीट करावी लागते आणि त्यासाठी आता या विद्यार्थ्यांनी मोर्चा थेट तहसील कार्यालयापर्यंत नेलेला आहे आणि तहसील कार्यालयामध्येच शाळा भरवलेली आहे। आम्हाला शाळेत जाण्यासाठी अपार कष्ट करणं पडतात। लोकांच्या वावरातून शेतातून जावं लागतं। रस्त्यामध्ये लोक काटे काचकोर टाकतात आणि जर रस्त्यामध्ये आपल्याला दिसलं की पुढे आपल्या काटे टाकलेले आपण जर त्यांच्या वावरातून जर जायला लागलं तर ते आपल्या शिवीगाळ करतात। मग आम्ही काय करा? आम्ही रस्त्यामागे लिहिता तर आम्हाला रस्ता द्यायला तयार नाही। आमच्या रस्ता नाही म्हणजे सर तिथे शेतकरी आहे ते शेतांच्या शिवारातून झालं पाहिजे सर। आम्हाला ते शेतकरी सर रस्त्यामध्ये त्याचं पीक खराब नाही झालं पाहिजे म्हणून रस्त्यामध्ये काटे टाकतात सर। ते काटेवरून जाऊन पडते आम्हाला, तरी आम्हाला शाळेमध्ये जाणंच पडतं सर। कारण शिक्षण हा आमचा मूलभूत अधिकार असेल आणि ते शिक्षणासाठी जर आम्ही एवढं कष्ट घेत असेल तर सर शासनाची जबाबदारी सर आम्हाला रस्ते द्यायची आणि शासनाने आम्हाला रस्ते देणंच पडेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।